राजगौरी भिलारे. राजगौरी भिलारे ह्या माझ्या सर्वांचं स्वागत आहे. सो आम्ही चाललो आहोत महाबळेश्वरला. महाराष्ट्रातील हिल स्टेशन असं त्याला संबोधले जाते. तर आम्ही त्या आधी जाणार आहोत भिलार ह्या गावाला. भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे ओळखले जाते. तर आपण निघूया तसं. गाईच बघा व्ह्यू घाटातला एकदम सही आहे ना. तर आपण आलो आहोत भिलार ह्या गावामध्ये. भिलार ह्या गावामध्ये हे मंदिर आहे ज्याचे नाव आहे जनाई देवी मंदिर. ह्याला साहित्य मंदिर असे पण संबोधले जाते. तर जाऊयात. तर आपण इथं बघू शकता त्यांचं साहित्य ह्या स्ट्रॉबेरी सोबत पुस्तकांचा आनंद असं त्यांनी लावले. तिकडे सुद्धा त्यांनी पुस्तकांच्या बाबतीत माहिती देणारच बोर्ड लावले. कवितांचे संग्रह त्यांच्या पुस्तक मंदिराच्या मागच्या बाजूस त्यांनी स्टोअर केलेला आहे. तिकडे तुम्ही बघू शकता. तर आपण मंदिराची एंट्री करतोय. चला. निरीक्षे ना. तर हा मंदिराचा निसर्ग आहे. थंड वातावरण आहे. महाबळेश्वरला जर तुम्ही आला तर हा मंदिर नक्की खूप सुंदर आहे. खूप थंड आहे. प्रसन्न आहे. अजून का बोलू सुचत नाही एवढं छान मंदिर आहे. हे आहे मेन डोर मंदिराचं मेन एंट्रन्स. तर आपण मंदिरात जाऊयात. तर ह्या मंदिराची काही अशी इन्फॉर्मेशन घेऊयात. हे गाव सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी ह्याच्या मधोमध वसलेले हे सुंदर गाव निसर्गासोबतच ज्ञानाची अनोखी परंपरा. तर हे गाव 2 कारणांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. पहिले म्हणजे येथील पवित्र देवीचे मंदिर आणि दुसरे म्हणजे संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले भारतातील पहिले पुस्तकांचे गाव. तर माझ्यासाठी हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा आणि भावनेचे केंद्र आहे. कारण ही देवी आमच्या भिलारी कुटुंबाची कुळदेवी आहे. आमच्या घरातील प्रत्येक शुभकार्याची सुरुवात देवीच्या आशीर्वादाने होते. भारतीय संस्कृतीमध्ये देवीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. कुळदेवी म्हणजे आपल्या पूर्वजांनी जपलेली श्रद्धा आणि आपल्या कुटुंबाचे दैवत. अनेक पिढ्यांपासून हे नाते जपले गेले आहे आणि आजही ते तितक्याच श्रद्धेने पुढे चालत आहे. मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर जाणून घेऊया ह्या गावाची दुसरी आणि अत्यंत आगळी वेगळी ओळख. हे आहे भिलार, भारतातील पहिले पुस्तकांचे गाव. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी यांच्या दरम्यान बसलेले गाव पूर्वी स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी प्रसिद्ध होतं. पण 2017 साली महाराष्ट्र शासनाने एक अनोखी संकल्पना राबवली आणि भिलार ह्या गावाला पुस्तकांचे नाव म्हणून विकसित करण्यात आले. ह्या संकल्पनेचा उद्देश खूप सुंदर होता. आजच्या जगात इंटरनेटच्या युगात लोकांची वाचनाची सवय कमी होत चालली आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात. तर अशा वेळेस पुन्हा पुस्तकांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. साधारणपणे एखाद्या गावात एकच ग्रंथालय असते, पण भिलारमध्ये संपूर्ण गावच ग्रंथालय आहे. गावातील घरे, शाळा, सार्वजनिक इमारती, सभागृहे आणि इतर ठिकाणी स्वतंत्र वाचन केंद्रे तयार करण्यात आली. तुम्ही बघू शकता ह्या मंदिरात सुद्धा त्यांनी वाचन केंद्र तयार करण्यात केले आहे. प्रत्येक वाचन केंद्र एका वेगळ्या विषयासाठी समर्पित आहे. पुढे इतिहासाची, विज्ञानाची, बालसाहित्य, कविता, कादंबऱ्या, चरित्र अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी वाचन केंद्रे तयार केली आहेत. पुढे पर्यावरण, लोकसाहित्य, संस्कृती आणि प्रेरणादायी साहित्य. येथे सुमारे 40,000हून जास्त अधिक पुस्तके आहेत. मराठी भाषेतील साहित्याला इथे अधिक स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांचाही समावेश करण्यात आले. मात्र ही पुस्तके गावाबाहेर नेता येत नाहीत कारण ती सर्वांसाठी समान आहेत. प्रत्येकाने येथे बसून याचा आनंद घ्यावा हा या उपक्रमामागील विचार आहे. आज ह्या उपक्रमामुळे भिलार गावाला राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. आता आपण ह्या मंदिरात शेजारी असलेल्या श्री गणेश मंदिराचे दर्शन घेऊया. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे श्री गणेश भगवान शिवाच्या पिंडीवर विराजमान आहेत. असे दर्शन फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. हिंदू धर्मात भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि मंगल कार्याचे अधिष्ठा देव मानले जातात. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशांची पूजा केली जाते. तर भगवान शिव हे संपूर्ण सृष्टीचे सहारक आणि पुनर्निर्माते म्हणून पूजले जातात. आता पुन्हा एकदा आपण भिलार गावच्या खास ओळखीबद्दल जाणून घेऊया. गावाला भेट देताना तुम्ही आजूबाजूचा हिरवगार निसर्ग, डोंगर रांगा, थंड हवामान आणि सुप्रसिद्ध स्ट्रॉबेरीची शेती याचाही आनंद घेऊ शकता. त्यामुळे येथे असलेल्या प्रत्येक पर्यटकाला अध्यात्म, ज्ञान आणि निसर्ग याचा एकाच ठिकाणी सुंदर अनुभव मिळतो.
आजच्या डिजिटल युगात आपण मोबाईल आणि सोशल मीडियावर खूप वेळ घालवतो, पण एखादे चांगले पुस्तक आपल्याला नवीन विचार, नवीन दिशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देते. भिलार गाव आपल्याला हाच संदेश देते, वाचन हीच खरी प्रगतीची वाट आहे. जर तुम्हाला शांत वातावरणात काही क्षण घालवायचे असतील, उत्तम पुस्तके वाचायची असतील आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल, तर भिलार गावाला नक्की भेट द्या. माझ्यासाठी हा प्रवास केवळ पर्यटन नव्हता. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण जर काही क्षण शांतता, प्रेरणा आणि सकारात्मकता शोधत असाल, तर भिलारला नक्की भेट द्या. माझ्यासाठी हा प्रवास केवळ पर्यटन नव्हता. माझ्या कुळदेवीचे दर्शन, श्री गणेशांचे आशीर्वाद आणि भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचा अनुभव, या त्रिसंगमांचा हा दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण होता. तर आहे मंदिराचा मागचा परिसर. तर आम्ही मागच्या मंदिराच्या परिसरात बघू शकतो. इतकं छान वातावरण बघू शकता. इकडे कार्यक्रम करण्यासाठीचं ठिकाण आहे, संकुल. संकुल आहे. पावसामुळे खराब झालं ॲक्च्युली. खूप स्वच्छ असतं. उन्हाळ्यात जर आलं ना, खूप स्वच्छ असतं, थंड वाटतं, एकदम मस्त वाटतं. इकडे लग्न वगैरे पण होतात. आम्ही लास्ट टाइम आलो होतो त्यांचं लग्न होतं. तर मित्रांनो, आजचा आपला भिलारचा सुंदर प्रवास इथेच संपतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा सुंदर व्हिडिओसाठी राजगौरी भिलारी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.